नेमकं उपवास असलं की मस्त चटपटीत काहीतरी खावं वाटतं. मग तुम्ही अशा पद्धतीने एकदा मस्त कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा मेदूवडा करून बघा. करायला अगदी सोपा आहे आणि शिवाय झटपटही होतो. तुम्ही हा मेदूवड्याचं पीठ तिंबून नंतर दिवसभर कधीही केव्हाही करून तळून खाऊ शकता. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. 1 वाटी साबुदाणा घेतला म्हटलं की आपल्याला 1 वाटीच भगर घ्यायची. आता सगळ्यात आधी आपल्याला भगर मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची. सुरुवातीला म्हणजेच भगर आणि शाबू एकत्र नाही वाटायचे, केव्हाही वेगळं वाटायचं. भगर चांगली मस्त बारीक होते आणि जर तुम्ही शाबूसोबत वाटली तर ती व्यवस्थित अशी बारीक होत नाही. त्यामुळे अगोदर भगर वाटून घ्यायची. आता इथे मी भगर चांगली मस्त बारीक अशी वाटून घेतलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीभर घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचे आणि त्याचं हे आपल्याला जेवढं होईल तेवढं बारीक पीठ करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता शाबू इथे थोडंसं भगर म्हणजे रवाळ असं वाटून झालेलं आहे. हे आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर असे शेंगदाणे घेतले. ते शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घेतलेले होते. तेही आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे. आता इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. त्याही मिक्सरला मी चांगल्या बारीक अशा वाटून घेतल्यात. आता लागेल असं तिखट तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचे. मी इथे 2 ते 3 चमचे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, वाटून घेतलेली. आणि बाकीच्या हिरव्या मिरची आपण चटणीसाठी वापरणार आहोत. आता इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी उकडून घेतलेला होता आणि तो पूर्णपणे थंड करून घेतलाय. तो आपण अशा पद्धतीने खिसणीने खिसून घ्यायचे किंवा तुम्ही मॅशरने मऊसूतही करून घेऊ शकता. परंतु खिसणीने करून घेतले की थोडंसं सोपं जातं. आता यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. 1 ते 2 चमचे साखर टाकून घ्यायचे. साखर टाकल्यामुळे वड्याला मस्त चटपटीत अशी चव येते. आणि नंतर यामध्येच 2-3 चमचे दही टाकून घ्यायचे. आता इथे दही आंबट असेल तर 2-3 चमचेच टाकून घ्यायचे आणि जर तुमच्याकडलं दही आंबट नसेल तर तुम्ही पाव कप दही यामध्ये टाकून घ्यायचे. आता सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित या म्हणजे भगरीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचे. जास्त घट्ट पीठ हे मळायचं नाही, नंतर मोकळंच पडतं. त्यामुळे थोडंसं सैलसर मळून घ्यायचे. हे पीठ मळताना थोडंसं मोकळंच वाटतं, परंतु नंतर जसं भिजेल ना तसं मस्त चिकटपणा येतो. त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलसर मळून ठेवायचे आणि नंतर भिजल्यानंतर त्याला थोडंसं. आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. याला 15-20 मिनिटं आपण भिजत ठेवायचे. आणि जर तुमचं पीठ नंतर मोकळं पडलंच तर त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचे आणि नंतर त्याचे वडे बनवायचे. आता इथे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. चटणी बनवण्यासाठी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली होती वड्यासाठी, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 मोठी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतले आणि 1 मोठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं नारळही वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला सुरुवातीला एकदम बारीक असं वाटून घ्यायचे आणि यामध्येच तुम्ही पाणी टाकून वाटलात तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे सुरुवातीला सुकंच आपल्याला वाटून घ्यायचे. आता इथे मी वाटून घेतलेलं होतं. यामध्येच 2 चमचे साखर टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचे. आता इथे दही आंबट होतं त्यामुळे मी प्रमाण थोडंसं कमी वापरले. तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार वापरू शकता. आता इथेच लागेल असं पाणी टाकून घ्यायचे आणि आणखीन एकदा आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. आणि मग तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी मस्त अशी तयार झालेली आहे. आता हे साईडला ठेवून देऊया आणि यासाठी तडका तयार करून घेऊया. त्या अगोदर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते वड्यासाठी आणि दुसऱ्या गॅसवरती मी इकडे तडका तयार करून घेतलेला होता. म्हणजेच 1 पळी तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले होते आणि तो तडका आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचे आणि तो व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त चटपटीत दिसत आहे आणि उपवासाला असं काही भेटलं तर मस्तच. आता ही चटणी साईडला ठेवून देऊया आणि आपण वड्याचं पीठ बघूया. मस्त असं भिजलं गेलेलं आहे. इथे आपण थोडंसं पाणी लावून वड्यासाठी पीठ काढून घेणार आहोत. इथे जर तुमचं पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी लावून हे पीठ मळून घेऊ शकता आणि नंतर त्याचे वडे बनवून घेऊ शकता. आता इथे मी थोडं पाणी लावून वड्याच्या आकारामध्ये म्हणजेच गोल आकारामध्ये थापून घेतलेला आहे आणि काटं जर चिरत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी लावून थोडं आकार देऊ शकता. आणि थापलेल्या वड्याच्या मध्यभागातून आपल्याला बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे, म्हणजेच मेदूवड्याचा आकार द्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती मस्त गोल गरगळीत असा मेदूवडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही जेवढं जास्त वेळ हे पीठ भिजत ठेवाल ना तेवढेच मस्त मेदूवडे तयार होतात. परंतु जसं पीठ हे भिजल ना थोडंसं मोकळं होतं, म्हणजेच कोरडं पडतं. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला डबल मळावं लागतं. म्हणजे जास्त मेहनत नाही लागत, फक्त असं पाणी लावून
ओलवून घ्यायचे आणि मग नंतर त्याचे वडे बनवायचे. आता इथे मी 4 वडे बनवून घेतलेले होते. आपण तळायला घेऊया. तळायला आपल्याला सुरुवातीला एकदम कडकडीत असं गरम तेल करून घ्यायचे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. आणि हो, लक्षात असू द्या, आपल्याला वडे जास्त वेळ तेलात तळायचे नाही. जास्त वेळ जर तुम्ही तेलामध्ये वडे तळलात तर मग वडे फुटतात आणि तेलामध्येच जर वडे फुटले तर मग तेल अंगावर उडून येण्याची शक्यता आहे, म्हणजे तुम्हाला पोळू शकतं. त्यामुळे जास्त वेळ वडे न तळता सुरुवातीला हाय फ्लेमवरती आणि नंतर मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. इथे मी वडे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता, हातावरती चोळून दाखवते. अजिबात हाताला तेल लागत नाही, म्हणजेच आपले वडे अजिबात तेलकट होत नाहीत. खूप मस्त होतात. चला तर मग उपवासाचं ताट वाढत घेऊया. सगळ्यात आधी मस्त चटपटीत चटणी ठेवली, नंतर वडे ठेवले आणि मग मस्त याची ताटाची शोभा वाढवणारा गुळ शेंगदाण्याचा लाडू. तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणखीन भेटू अशाच मस्त आणि नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.